Hello and welcome to Goa News Now, friends. Today I am at Headland Sada. This area is known as Bogda. You can see this architecture. म्हाका दिसता हे खूब प्रयत्न करून ह्या आर्किटेक्चर आमच्या भुरग्यांनी केलेले आहा. You can see no these dots. These are all amazing experience you can have here when you come at this particular premises, which is known as ground प्लेइंग ग्राउंड ॲट बोगदा. आतां मुद्दम आमी आयला आयज हांगा आनी म्हाजे वांगडा आसा आयज एक्टिविस्ट म्हणपा ना, आयज स्पोर्ट्स पर्सन म्हणटलो शंकर पॉलजी आनी तेंचे वांगडा आसा सचिन बाब. सो हांगा येवपाचो कारण कितें आसलेलें, सो समबडी टोल्ड अस दॅट तुमी इतलेशे सगळे कडेन स्टोरी करता, स्पोर्ट्स म्हणटा. आतां आमचे गोंयान वर्ल्ड कप अंडर-17 वुमेन्स वर्ल्ड कप चालू आसा. सो स्पोर्ट्स जेन्ना आमी उलयता, स्पोर्ट्स फॅसिलिटीचेर मातसो तुमी लक्ष कित्याक घालना, आनी खरेखर आमकांय दिसलें की लक्ष घालचें म्हणून आमी आयज हांगा पावलेले आसा. आनी जेन्ना आमी पावले एक शॉकिंग वेव्स कशें दिसलें, कित्याक हे ग्रावंडाचें जेन्ना इनॉग्रेशन जातालें 2015-16 म्हाका दिसता 2016 वर्साक, तेन्ना हांव हांगा हाजीर आशिल्लो आनी पळयल्लें जाल्यार एक बरोसो लॉन आसलेलो, एक बरोसो हे फॅसिलिटी आसलेली विथ AC एंड ऑल दॅट इनसायड. परिस्थिती कितें आहा तें तुमकां थोड्या वेळान कळटलें, पण जे ग्रावंड तुमकां दाखोवपाक सोदता, ही ग्रावंड आयज ग्रावंड भाशेन ना, इट्स जस्ट अ ओपन स्पेस. बरो लॉन आसलेलो. That time I remember, I don't have the video to show. So this is what I am here to talk about, whether we are serious about managing or maintaining our sports facility. So तेजेत खातीर उलोवपाक शंकर बाब, पयलीं सांग, तूं ह्याच भागाचो रावपी, you stay here. कशें दिसता जेन्ना असले फॅसिलिटी एक आदमास 1.5 करोड वयर आमी हांगा पयशे खर्च करून, लोकांचो पयसो खर्च करून जर फॅसिलिटी तयार करता. मुद्दम ॲड करपाक सोदता, लास्ट फॉर्मर MLA मिलिंद नायक, ही डीड अ रियल गूड जॉब. एटलीस्ट एक ग्रावंड तरी डेवलप केलं, पण मेंटेनन्स मागीर पळया, हांव मागीर सांगतलो कितें तें. यू स्टार्ट विथ वॉट यू फील. हय, आतां आमच्या पयलींच्या आमदारान, जो आमचो एक्स MLA आसलो, तेणी हे इनिशिएटीव घेवन हे इन्फ्रास्ट्रक्चर डेवलप केल्लेले. आनी इन्फ्रास्ट्रक्चर डेवलप करतकूच आतां स्पोर्ट्स डिपार्टमेंटाची रिस्पॉन्सिबिलिटी आसता की तेंच्या अंडर जितले जे प्रोजेक्ट्स येतात न्हू, ग्रावंड्स आहा, मागीर वॉलीबॉल ग्रावंड आहा, फुटबॉल ग्रावंड आहा, हेचे तेंच्यांनी प्रॉपर मेंटेनन्स करपाक जाय. आनी हे प्रॉपर मेंटेनन्स जायना न्हू जाल्यार मागीर ही परिस्थिती. आतां एक ग्रावंड जेन्ना तूं बांदता न्हू, तेका ग्रावंड्समॅन जाय, केअरटेकर जाय, वॉचमॅन जाय, हे सगळे कितें. आनी त्या ग्रावंडाचेर थोड्या प्रमाणान 1-2 कोच सुद्दां जाय, जे लोकल्स कोण आहात न्हू, तांकां कसले बाबा एक एथलेटीक प्रॅक्टीस जावं नाल्यार आनी कसली प्रॅक्टीस जावं जे दिवंक शकता अशें कितें. सो आयज हेचे कडेन दुर्लक्ष जाल्ल्या कारणान आयज ही सगळी परिस्थिती. आयज हे पळयता, दीस इज इन पथेटीक कंडिशन. हो आमच्या टॅक्साचो पयसो आयज वेस्ट जाता सगळो. कंडिशन मुद्दम तुमकां सांगपाक सोदता, जेन्ना हांगा 2 टॉयलेटी आसा, आय थिंक 1 फॉर गर्ल्स एंड 1 फॉर बॉयज आशिल्ले. आतां कांय नामोनिशान ना, टॉयलेटीची दारात ना, मिसींग म्हणूंक शकता. आनी जे भितर आहा ते टॉयलेट इज नॉट इन अ कंडिशन. बट एक बरी गजाल जाली शंकर बाब, हांगा जे इल्लिगल म्हणटा पळय एंटी सोशल एलिमेंट, तेंचो व्हडलो अड्डा जाल्लो आसा. बिकॉज एवरीथींग इज अवेलेबल भितर. हांव पळयतालो ते सिगरेटीचे बर्ड, दोज पीपल युजींग फॉर ड्रग्स, ते बॉटल्स ऑर एवरीथींग इज इजिली. आनी हांगा कोण विचारपूय ना सारकें. हांगा विचारपाक ना, रिजन कितें हांगासर कोणूच ना न्हू. म्हाका एक सांग, ग्रावंडाची गेट ओपन, कितें विचारपी कोण ना कितें. आतां तूं हे बुशीस वाडल्या तेचेरूच तूं आतां हे पळोवपाक शकता. आतां हांगासर जे थोडे जे लोकल्स आहा न्हू, जे हांगा भुरगे खेळटात न्हू, ते आपले पयशे मोडून हे बुशीस बीन कट करता. लास्ट संडे तेंच्यांनी 3,500 रुपया मोडून हे सगळे कट कर. आनी हे मदीं वाडलेले आसले, सगळे क्लीन करून घेतला तेंच्यांनी सगळे. सो आयज परिस्थिती कशी आहा, कोण ताका वाली नासल्या कारणान जे कोण सोरो पिवपी आहा नाल्यार आनी मागीर ड्रग्स मारपी आहा. आतां पयरूच हांवें ते फ्लायओवराचेर दाखयलेले हे जे बॉटल्स पडलेले आहा, थंय सिरींज बीन मेळटा. सो ते तरी ओपन, हांगा तांकां लिपोवंक मेळटा न्हू सारकें कितें. आनी अशे प्लेसीस हांगा खूब आहा जे सरकारान पयशे घातलेले आहात, कितलेशे कोटी पयशे घातले. आनी जे पडींग आहा, थंय एक बिल्डींग आहा थंयसर, ती सुद्दां हीच बंद आहा. आनी हे प्रोजेक्ट मागीर मिसयूज जाता. आनी हांगासर आतां फाल्यां सकाळीं कोण चेडवां बीन जॉगिंगाक येता, वॉकिंगाक बीन येता, तांकां सुद्दां हो त्रास. कित्याक असले एंटी सोशल एलिमेंट जे लोक हांगा बसलेले आसतात न्हू, कितें तेंची फकाणां
दुकानां बिकाणां बीन करता विचित्र पद्दतीचे हे सगळ्यात हांवें जे एक्चुअली आमी ब्लेम करता कोणाक जाणा सरकाराक ब्लेम करता कित्याक सांग स्पोर्ट्स डिपार्टमेंटाक ब्लेम करता की हांगासर कसलोय प्रोजेक्ट बांदलो न्हू जाल्यार ताका मेंटेनन्स हे इम्पॉर्टंट आनी तो राखपाक मनीस हो जावत आतां आमी कशे आमदार म्हणून आमी तांकां एसेंब्लीन धाडटात गोंयांत राखपाक तसो खंयचोय प्रोजेक्ट घातलो केलो न्हू तो कित्याक ते प्रोजेक्टाचेर कोट्यांनी खर्च जाता सारको आनी तो पयसो आमचो पयसो सो राखोंक हांगासर तेंच्यांनी ग्राउंड्समॅन नाल्यार वॉचमॅन हांगासर केअरटेकर दवरपाकूच जाय नाल्यार हे इतले व्हडले व्हडले प्रोजेक्ट इवन आतां स्विमींग पूल सुद्दां बांदला न्हू इट्स ऑफ नो यूज जर थंयसर तेचे प्रॉपर मेंटेनन्स जायना जाल्यार कितलेशे कोटी म्हणून बांदला तेजेरूय येता पण सिन्स वी डीड अ बिट ऑफ स्टडी एक मुद्दम सांगपाक सोदता की 1.5 करोडा वयर हेजोर खर्च केल्लो वयर म्हणटा आय डोंट हॅव एक्झॅक्ट फिगर बट जेन्ना हे प्रोजेक्ट तयार जाल्लो आनी इनॉग्रेट जाल्ले इट वॉज द ड्युटी ऑफ डायरेक्टरेट ऑफ स्पोर्ट्स अँड यूथ अफेअर्स अंडर डिपार्टमेंट ऑफ स्पोर्ट्स तेंच्यांनी हे मेंटेनन्साचे कोणा तरी कॉन्ट्रॅक्ट दिवचे आसलेले पण म्हाका दिसता जे दिसाक हांगा हँडओवर केला आफ्टर कंप्लिटींग द वर्क तेन्नासून आज पर्यंत मेंटेनन्साचे नांवार झिरो कामाचे नांवार झिरो म्हणून आयज हे लोकांचे पयशे आसा हे म्हाका दिसता कोणी पॉलिटिशियन आपले बॉल्सांसून पयशे घालून तयार करना सो लोकांचो पयसो हे अशे पद्दतीन जेन्ना वेस्ट जाता आमकांय खरेखर दुखता की वेन यू आर इन्वेस्ट अँड देन मेंटेन ना जाल्यार जशें शंकर बाबान म्हणलें स्विमींग पूल खरेखर आमी तुमकां एकदां दाखयल्लें की कशे पद्दतीन व्हायट एलिफंट जाता आनी खरेखर एक दीस हो व्हायट एलिफंट जातलो आमकांय दिसता कित्याक सुके सड्यार उदक आयला स्विमरूच ना कित्याक स्विमिंगाच्या नांवार कांयच फेसिलिटी म्हणल्यार सगळे फेसिलिटी आहा पण कोच आहा कितें आसा कांयच देर इज नो क्लियरिटी आयजचे दीस कांयच क्लियरिटी ना आनी हे पद्दतीन जेन्ना चालू आसा आय एम रियली हॅविंग अ व्हेरी सिरियस डावट हे एक व्हायट एलिफंट करून सोडला तोय एक व्हायट एलिफंट जातलो कितें दुख ना तुमकां बीन सडेकाराक बीन की अशे पद्दतीन हे सगळे एकान एक प्रोजेक्ट तुम्ही पळया एक व्हडलो मार्केट तसोच व्हायट एलिफंट एक स्विमींग पूल तसोच व्हायट एलिफंट हे सुंदर प्रोजेक्ट वन ऑफ द बेस्ट प्रोजेक्ट बिसायड्स पुलीस क्वॉर्टर्साचे सायडीन तशेंच पोजिशन सो म्हाका कितें दिसता जाणा आयज खऱ्या अर्थान इवन समाजाक सुद्दां आमच्या कावन्सिलिंगाची गरज आहा आनी स्पोर्ट्साचें इम्पॉर्टन्स तांकां संडे आमी क्रिकेट खेळटा ताका स्पोर्ट्स म्हणूंक शकना आयज सरकार खुबशे स्पोर्ट्स प्रमोट करता आनी डिफरंट नॅशनल नये नये गेमी सुद्दां येता सो हांगा सरकारानूय कावन्सिलींग करपाची गरज आहा आनी जे कोण नॅशनल प्लेयर आहा इंटरनॅशनल प्लेयर आहा तेंच्यांनी कावन्सिलिंगाची करपाची गरज आहा एक्चुअली पळोवंक वचत जाल्यार वायट दिसता कित्याक सांग आतां हांवें परत पयलीं म्हटलें तुमकां की सरकार प्रोजेक्ट बांदता आनी ते पडींग उडयता आमच्या सड्याचेर कमीत कमी अशे प्रोजेक्ट आहा 5-6 प्रोजेक्ट आहात जे बांदले आनी युटिलायज जायना फॉर एग्जाम्पल ती बिल्डींग तूं आतां म्हटलें मार्केट कॉम्प्लेक्स बांदले पूण युटिलायज जायना आनी थंयसर आतां अशें जाल्लेलें आहा की तेजे जेनसेट डीजी बीन सगळे आसलेले न्हू कितें ते सगळे पिड्ड्यार जाले आनी सेवेजीचे ओवरफ्लो सगळे जाता हांगा तूं सेवेजीचे हें पळोवपाक शकता हे चेंबर्स ओपन आहा कितें वयर आतां उदकाची टाकी आहा ती ना सो खंय ना खंय तरी दुखता कित्याक सांग आमी जो टॅक्स भरतात न्हू आमी कश्टान जे पयशे करता आनी त्या पयशांचो टॅक्स भरतात तोच पयसो हांगा युटिलायज जाता ओके सो मिसयूज जाता म्हणून वायट दिसता आनी हेची एक्चुअली खरी दखल न्हू स्पोर्ट्स मिनिस्टरान घेवपाक जाय स्पोर्ट्स मिनिस्टरान इतलो शुटूक आसपाक जावो सारको की बाबा रे खंय पळय कशें आहा प्लॅन करूंक गेल्यार सगळे प्लॅन जाता इनिशिएटीव घेवंक जाय तेंच्यांनी फक्त इनॉग्रेशनाक केली रिबिनां कापली कितें आनी आपली वाह करून घेतली म्हणून जायना त्या डिपार्टमेंटान बसोन ते डायरेक्टर्स कोण आहा तांकां आफोवन तेणी सगळी चवकशी करपाची गरज आसा आयज खऱ्या अर्थान गरज आहा कित्याक सांग आमचो टॅक्साचो पयसो टोटली वेस्ट जाता सारको एक ॲड करपाक सोदता आमचे थोडे दीस पयलीं म्हाका दिसता म्हयनोभर चड जाला स्पोर्ट्स मिनिस्टर हांगा आयिल्ले एक 1 डे विजीट आमकांय खुशाल दिसली म्हाका दिसलें की खरेखर कायापलट जातलें मुरगांव तालुका भितर जावं ते बुटेबाट ग्रावंड जावं ते हेर कडेन जे प्रोजेक्ट चालू आहा थंय तरी कितें तरी काम चालू आहा पण जे प्रोजेक्टान आश्वासनां दिल्ली हांवें तरी पळोवना आनी खरेखर स्पोर्ट्स मिनिस्टर श्री गोविंद गावडे तांकां आमी रिक्वेस्ट करता की जेन्ना तुमी येता आनी कितें प्रॉमिसीस दिता खरेखर कितें तरी दुसरे दीस जावं एक म्हयनो एटलिस्ट विदीन अ मंथ यू स्टार्ट डुईंग समथींग बिकॉज वेन वी सी यू ऑल वी फील अ होप एज आय एम टॉकिंग ऑन बिहाफ ऑफ पीपल की वेन वी सी यू ऑल वी सी अ होप आनी हो होप केन्नाच काबार जाता जेन्ना अशेच परिस्थितीन तुम्ही आश्वासनां दिवन जर कामां जायना आयज खरेखर जशें शंकरान म्हणलां हाजे टाकीत ना हे ते व्हडले स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स टाकीत गायब आहा बाकीचे कितलेशे सांबाळूच ना देर इज नो टॅप लेफ्ट देर इज नथींग लेफ्ट हे मुद्दम तुमी पळया एक जस्ट फॉर एग्जाम्पल दीस वॉज अ डोर हे डोर उरला दीस इज नॉट इवन लेफ्ट
तो कितें म्हणून आमी साबीत करपाक सोदता जेन्ना आमी कोटीन पयशे मोडटा आनी हो पळया दीस वॉज वन ऑफ द डक्ट फॉर कलेक्टींग ऑफ रेन वॉटर एंड अदर. आयज हो सोऱ्याचे बाटली घालपाक जो जागो जाता. सचिन बाब तूं हांगा रहिवासी म्हाका दिसता लागींच रावता. हो ग्रावंड खरेखर केन्ना यूज जाता? जेन्ना पळय आयज आमकां भुरगे जे आमचे आहा ते सदांच म्हाका सांगता बाबा आयज तुमचो आमदार येयलेलो आहा सो आमकां कितें तरी खेळपाक जाय. तशेंच म्हाका तरी अशें दिसता हो जो पयलींचो आमदार आसलो तेका स्पोर्ट्साचें म्हाका दिसता एक पसून तेका कांयच पडलें खबरूच नासता स्पोर्ट्स म्हणल्यार कितें तें. सो तेका लागून हें सगळें बडींग पडलेलें आहा. ना काम केला सचिन बाब पळया लेट्स बी फ्रेर इनफ. काम केला मेंटेनन्साची जबाबदारी करूं ना तें एक मुद्दम मुद्दा. तेच हांव तुका तेच सांगूंक सोदता मेंटेनन्स करपा जाय आसलें. आतां पळोवचे बाबान सांगलें मेंटेनन्स ना जाल्यार कांयच जावपा ना. तेका लागून एटलिस्ट ते खंय तरी तेका एक मनीस एक दवरपा जाय हांगासर. एक कायद्यान कितें आसता की जेन्ना तुमी असले प्रोजेक्ट बीन बांदता तेन्ना सिक्युरिटी एस्पेक्ट आसता. एक सिक्युरिटी वॉचमॅन म्हणटा प्लस ग्रावंडाचे जशे केअरटेकर आसता ते आसता. पण हांगा कांय ना आनी हांगा एक बरो जो सेफ अड्डा आसा. आमकां दिसता की एक पुलिसाकूय एक मातसो रिक्वेस्ट करपाक की जे हांगा एंटी सोशल एक्टिविटीज जाता स्पेशली रातचे टायमार मातसो लक्ष घालचें. कित्याक आयज भुरगे नाका जाल्यार कामां करता फाल्यां कितें वयर सकयल जालें जाल्यार कोण जबाबदार? सडा इज रियली वॉन्टिंग समबडी टू लूक आफ्टर दीस. तुजें कितें म्हणणें आहा? पळय एक्चुली सारकें तुजें कित्याक सांग हांगासर आतां एक्चुली जो मेरेन हो स्टाफ येयना न्हू ते आतां आहाच केअरटेकर म्हणटा वॉचमॅन म्हणटा मागीर बाकीचो स्टाफ जो मेरेन येयना तो मेरेन हे रिपेर सुद्दां करून कांयच फायदो ना. परत आमी रिपेरिंगाक पयशे मोडटले आनी परत ते मागीर सेम जातले. सो हांगा प्रॉपर प्रोटोकॉल यूज करपाची गरज आहा. आनी हांव स्पेशली गोविंद गावडे जो आमचो स्पोर्ट्स मिनिस्टर आहा ताका एक मॅसेज दिवपाक सोदता. सर आयज खुबशे NIS कोच आयज बेकार आसा जे जॉबाक रावल्यात सारके आनी बुरश्या राजकारणा खातीर आयज जे नॉनसन्स राजकारण जे चल्लां रिवेंजफूल राजकारण तेच्या खातीर बरेचशे NIS कोचांचे करियर पिड्ड्यार जाल्लेले आहा. तुमी जर तांकां NIS कोच म्हणून जर सुद्दां काम दिवंक शकना जाल्यार एक ग्राउंड्समॅन म्हणून तरी तांकां काम दिया कित्याक आनी तेंचे सर्विसीस युटिलायज करा. कित्याक सांग एक NIS जॉब म्हटल्यार ताका इंटरनॅशनल लागता नॅशनल लागता ग्रॅज्युएशन लागता आनी असले भुरगे बेकार उरप म्हटल्यार स्टेटीक लज सारकी स्पोर्ट्स फर्टर्निटीक लज सारकी एक्चुअली पळोवंक वचत जाल्यार. कित्याक सांग आमी NIS कोच जर बेकार दवरता आनी स्पोर्ट्स मिनिस्टर तेचेर जर लक्ष घालिना सपोज जाल्यार तुमच्या स्पोर्ट्स मिनिस्ट्रीक ताका यूजूच ना. ओके हांगा ही जी वेता आहा न्हू तो एक तुका स्पोर्ट्स जो पर्सन सारको आहा जो डेडिकेटेडली आपल्या देशा खातीर खेळ्ळा आपल्या स्टेटी खातीर खेळ्ळा तोच हांगा सारके तुका पॉयंट सांगूंक शकता. आनी म्हाका एज अ स्पोर्ट्समॅन हांवें 3 फिल्डान नॅशनल केला एक फिल्डान इंटरनॅशनल केला. म्हाका खूब वायट दिसता कित्याक सांग आयज आमी सरकाराचो पयसो जो आहा जनतेचो पयसो आहा अशे प्रोजेक्ट्स करता आनी नॉन मेंटेनन्सा खातीर ते प्रोजेक्ट्स वेस्ट जाता सारके. हेचेर दखल घेवपाची गरज आहा स्पोर्ट्स मिनिस्ट्रीन. आयज खरेखर 6 वर्सां जालीं. 4 ऑक्टोबराक 6 वर्सां भरता इनॉग्रेशन जावन. 6 वर्सां इज व्हेरी लिटल टायम. 6 वर्सान अशें कंडिशन जावप म्हणल्यार परत एक टेंडर भायर काडटले परत रिपेर बरे फिक्स्चर घालपाक हें सगळें जेन्ना परत 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 कोणाचो पयसो वयतलो? आय थिंक डेफिनेटली जनताचो पयसो एक्सचेकर्स मनी. सो तेजेच खातीर 6 वर्सान असले जर कंडिशन जाता जाल्यार जस्ट इमॅजीन एक 10 वर्सान आनी कितें जातलें भूत बंगलो जातलो. सो हें जावचें न्ही. एक बरी पैकी आमी स्पोर्ट्स फॅसिलिटी हांगा केल्लेले आसा सरकारा तर्फे जाल्लेले आसा. लोकांकूय जाय की ही फॅसिलिटी हांगा जावची कित्याक खुबशे आमचे मुरगांव तालुका जेन्ना तुमी रिकॉर्ड पळयता जाल्यार खुबशे स्कॉलाक आजुनूय ग्रावंड फॅसिलिटी ना. दीस कॅन बी यूज एज वन ऑफ दी स्पोर्ट्स फॅसिलिटी वे मेनी स्कूल. पण हें केन्ना जातलें मेंटेन आसपाक जाय. जर हांगा बुरशे कामां जाता नाजाल्यार अशें वेल मेंटेन फॅसिलिटी आसा आनी जशें शंकर बाबान म्हणलें स्वताचे पयशे काडून जर तुमी डिविडींग करता नाजाल्यार ग्रास कटींग करता जाल्यार जावपा ना. हे पळया न्ही मुद्दम दीस शूड नॉट बी देअर ऑन द स्पोर्ट्स फील्ड. दीज आर ऑल आयशोर आनी हें जावचें न्ही म्हणून आमी मुद्दम आयज शंकर पोलजी तशें सचिन आनी खुबशे लोक आसलेले तांकांय एक्चुली उलोवपाक जाय आसलें. पण आमकां दिसलें की आमचो जो हेतू आसलेलो तो मेन सरकाराचे नजरेन हाडचे बहुत प्रयत्न आसलो म्हणून आमी आयज ही स्टोरी तुमचेर उजेर हाडला. इट इज नाव फॉर दी पीपल. इट इज नाव फॉर दोज हू आर ऑक्युपायींग दी चेअर इन दी स्पोर्ट्स डिपार्टमेंट टू कायंडली लूक इन टू इट. खरेखर बरी फॅसिलिटी आहा. तुमी जर मेंटेन करना जाल्यार कोण करतलो? युअर फायनल क्लोजिंग स्टेटमेंट बिफोर आय क्लोज डावन.
हांव आमचो स्पोर्ट्स मिनिस्टर मिस्टर गोविंद गावडे हेचे कडेन रिक्वेस्ट करता की तूं इनिशिएटीव घेवन कळ्ळें तुका हे जे ग्रावंड जे लोकां खातीर बांदल्यात स्पोर्ट्स पर्सना खातीर बांदल्यात ते तांकांच यूज जावपाक जाय. आमचे असले नॉनसेन्स एक्टिविटीज जे आहात कळ्ळें तुका तांकां यूज जावपाक जायना. सोरो पिवपाक सिगरेटी ओडपाक कितें नाका जाल्ले एक्टिविटीज जे आहा. आनी हांव तुमकां एक एडवायस दिवंक सोदता. तुमी कोट्यांनी इतले ग्रावंड करपाक तुमी पयशे मोडटा ते पयशे स्पोर्ट्स पर्सनाचेर तेंच्या प्रॅक्टिसीक तांकां ट्रेनींग दिवपाक जर मोडीत सपोज न्हू जाल्यार आमचे भुरगे ऑलिंपिकाक पावपाक सुद्दां फाटीं रावचे ना. तेंचेर पयशे मोडपाची गरज आसा. आनी एक एड करपाक सोदता की एक एग्जाम्पल हांव सांकवाल रावता. सांकवाल सारके गांवांत एक ग्रावंड ना. लोक थंयचे आयज डिमांड करता तांकां एक ग्रावंड जाय आनी हांगा ग्रावंड आसा पूण पळय परिस्थिती. दीज आर टू डिफरंट मिसमॅचींग थिंग. अशें जावप ना. जे जाग्यार आसा थंय अशी फेसिलिटी आसा जाल्यार म्हाका दिसना आनी ग्रावंड करपाची गरज आसा सरकारान जे पर्यंत असली फेसिलिटी जे पयशे घालून उबे केलेले आसा ते सारके जातले ते पर्यंत म्हाका दिसना आनी गरज आसा. सो प्लीज माय ऑल्सो रिक्वेस्ट ऑन बिहाफ ऑफ पीपल ऑफ मुरमुगांव बोगदा एंड मुरमुगांव तालुका एज अ होल की प्लीज लूक इन टू ऑल सच फेसिलिटीज जे पर्यंत जायना ते पर्यंत लोकांकूय बरें दिसपाना. पीपल वील हेजिटेट टू कम आउट एंड स्पीक ऑन सच इल इफेक्ट्स. थँक यू वेरी मच. कीप वॉचिंग गोवा न्यूज नाव.